श्रीराम जय राम जय जय राम 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 राजाधिराज रामचंद्र भगवान की समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय अमृतेश्वरी माता की जय मंत्र जपावा अक्षरी मंत्र जपावा ध्यानी मनी श्री राम राम ध्यानी मनी श्री राम राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम कौसल्या सुत अयोध्या राम कौसल्या सुत अयोध्या राम गजनी रंगे श्री राम राम भजनी रंगे श्री राम राम जीवनी ऐसा रंगला राम जीवन ऐसा रंगला राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम दैव तुझे हे तुझान हाती दैव तुझे हे तुझ्या हाती सोन्याची ही होते माती सोन्याची होते माती सुरती पाप मग दैवा हाती तेव्हा स्मरतो राम राम श्रीराम जय जय राम श्रद्धा ठेवा देवावरती मातीचे कण सुवर्ण बनती लोकासाठी जगात जगती जीवनी त्यांच्या राम राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय राम 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 जय राम राजाधिराज रामचंद्र भगवान की जय समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज अमृतेश्वरी माता की जय रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः. कालपर्यंत आपण रघुवंशाला सुरुवात झालेली आहे. श्रीरामाचं नाम हे तारक मंत्र आहे आणि त्याचा निश्चित अनुभव आपल्या सगळ्यांना येतो. का करायचं याच्यासाठी मेहनत? त्याचं कारण आहे की वर्षभर आपल्याकडून रामनामाचा जप होतोच असं नाही,
पण या निमित्ताने राम लहरींचा वर्षाव सर्वत्र असतो आणि म्हणून त्या निमित्ताने रामाचा जप आणि रामाचं चिंतन आपल्या सगळ्यांचं व्हावं आणि म्हणून आपण सर्वजण मेहनत करून या ठिकाणी येतो आणि तो राम पाहिजे ते करण्यास समर्थ आहे हा विश्वास ठेवून जप जर केला तर त्याची अनुभूती आपल्या सगळ्यांना येते. दिलीप राजे त्या नंदिनी आई साहेबांची सेवा करून राहिलेले असताना एका सिंहाने त्यांच्यावर झडप टाकली. इथपर्यंत काल आलो आपण. दिलीप राजांचा हात त्या भात्याला चिटकलेला आहे आणि मग तो जो सिंह आहे तो त्या ठिकाणी मनुष्य रूपाने बोलत असताना त्याचं नाव कुंभोदर आहे आणि त्याने सांगितलं की बाबा हे जे समोर देवदार नावाचे वृक्ष आहेत याच्यावर प्रेम कोणाचं आहे तर साक्षात पार्वती आई साहेब स्कंदासारखं म्हणजे कार्तिकेय सारखं त्याच्यावर प्रेम करतात आणि हत्ती त्याला अंग घासायचे आणि त्याच्यामुळे त्याची जी साल होती ती निघायची आणि म्हणून पार्वती आई साहेबांनी भगवान शंकरांना प्रार्थना केली की यांचं रक्षण करा. तेव्हा त्यांनी आता या कुंभोधराला आदेश दिला की तू या ठिकाणी जा आणि तिथे त्या देवदार वृक्षांचं रक्षण तू कर. तर त्या कुंभोधराने म्हटलं की माझ्या उदरनिर्वाहाचं काय तर त्याने सांगितलं या परिसरात जे कोणी येतील त्याच्यावर सत्ता तुझी राहील आणि म्हणून आता दिलीप राजांना त्याने सांगितलं की बाबा आता याच्यावर माझी सत्ता आहे म्हणून तुझे हात त्या भात्याला चिकटलेले आहेत. दोघांचा संवाद त्या ठिकाणी सुरू आहे. तेव्हा आता दिलीप राजे म्हटले की अहो माझ्यावर कृपा करा मी या नंदिनीची सेवा करण्यासाठी आणि वशिष्ठांच्या आदेशाने तिच्या मागे या ठिकाणी आहे आणि तुम्ही तिच्यावर हल्ला करत आहात हे योग्य नाही. तर माझी विनंती आहे साष्टांग दंडवत घालून त्या सिंहाला आणि दिलीप राजे विनंती करून राहिलेले आहेत. पण त्या कुंभोदराने सांगितलं बाबा हा माझा अधिकार आहे मला आता भक्षण या ठिकाणी तिचं करावंच लागणार आहे. तेव्हा आता दिलीप राजे आणि त्यांचा संवाद सुरू असताना संवादातून दोघांमध्ये जो काय थोडा वेळ संवाद झाला एकमेकाविषयी हृदयाची भावना झाली. आता दिलीप राजे म्हटले की एक काम करा या गाईला सोडून द्या कारण गुरु महाराज माझ्यावर रागावतील. ते माझं रक्षण करण्याचं माझं कर्तव्य आहे आणि हा कर्तव्यामध्ये चूक माझी होऊ नये म्हणून माझी विनंती आहे तिला सोडून द्या आणि माझं भक्षण तुम्ही करा. तेव्हा हा समजावून सांगून राहिले कुंभोदर की बाबा तू राजा आहे प्रजेचं पालन तुझं कर्तव्य आहे. ही गाय काय पुन्हा हे करता येईल. तुझे गुरु जर तुझ्यावर रागवत असतील 1 कोटी गाय तू त्यांना दे आणि त्यांना विनंती कर की माझ्याकडून चूक झाली बरं तू मुद्दाम केलेलं नाही आणि हा माझा परिसर असल्यामुळे तू काहीच करू शकत नाही. तेव्हा हा वारंवार विनंती दिलीप राजे त्यांना करून राहिले आणि शेवटी तो कुंभोदर तयार झाला की काही हरकत नाही चालेल. आणि मग आता दिलीप राजे खाली बसलेले आहेत. त्यांनी मान खाली घातलेली आहे देवाची प्रार्थना केलेली आहे वशिष्ठांचं स्मरण केलेलं आहे आणि आता त्या कुंभोदराला त्यांनी विनंती केली की बाबा तू मला भक्षण कर आणि नंदिनीला सोडून दे. त्यांनी नंदिनीला सोडलं आणि आता दिलीप राजांनी डोळे लावले आणि वाट पाहून राहिले की कधी हा कुंभोदर म्हणजे सिंह मला खाणार आहे. परंतु तितक्यात त्यांच्या लक्षात आलं मोठी डरकाळी झाली आणि डरकाळ्यातून नंदिनीचा हंबरण्याचा आवाज आला आणि ती नंदिनी आता साक्षात त्या ठिकाणी बोलायला लागली की उठ दिलीप राजा 21 दिवस पर्यंत तू माझी सेवा केलेली आहे आणि मी नंदिनी म्हणजे कामधेनू आहे मला कोण मारू शकते. या सिंहाचं सामर्थ्य आहे का. तो सिंह देखील शिवदूत बनून त्या ठिकाणी उभा राहिलेला आहे आणि आता त्यांनी दोघांनी देखील दिलीप राजांना आशीर्वाद दिला आणि ती नंदिनी आईसाहेब त्याला म्हणायला लागले बाबा तुझ्यावर मी प्रसन्न आहे एक काम कर आताच तू माझं दुग्ध दोहन कर आणि तू प्राशन कर. त्यांनी सांगितलं अहो असं कसं मला या ठिकाणी गुरूंची आज्ञा घ्यावी लागेल. घाई नाही एखादा फायदा जर मिळत असेल तर चटकन उचलून घ्यायचा जगाचं काय होईल असा तो राजा नाही. त्याने सांगितलं की तसं नाही नंदिनी आई साहेबांना मला आता आश्रमामध्ये न्यावं लागेल आणि मग तिला त्या ठिकाणी आश्रमामध्ये नेलेलं आहे. सुदक्षिणा महाराणी आई साहेब त्या आश्रमाच्या दारातच आहे. नंदिनीला त्यांनी ओवाळलेलं आहे. वृत्तांत सगळा दिलीप राजाने आणि आश्रमवासियांना वशिष्ठांना सांगितलेला आहे. नंदिनीची पूजा केलेली आहे. तिथे घाई त्यांना झालेली नाहीये.
दिलीपराजे म्हटले की पहिल्यांदा नंदिनी आईसाहेबाचा जो बछडा आहे त्याला त्या ठिकाणी पिऊ द्या. त्याचं पूर्ण पिऊन झाल्यानंतर आता या ठिकाणी यज्ञादी कर्म आहे, त्याच्यासाठी लागणारं हविषान्य या दुधानेच होणार आहे. आणि म्हणून यज्ञादी कर्मासाठी दुग्ध आणि दोहन करा आणि उरलेलं दूध मी या ठिकाणी आम्ही ग्रहण करू. ती सगळी प्रक्रिया त्यांनी केलेली आहे. नंदिनी आईसाहेब अत्यंत प्रसन्न आहेत. मग त्या ठिकाणी दूध काढलेलं एका पात्रामध्ये, सुवर्ण पात्रामध्ये, आणि आता एकदम पिऊन टाकायचे, पुन्हा पण काही नाही. आता अरुंधती आईसाहेब आणि वशिष्ठ महाराजे त्या ठिकाणी बसलेले आहेत. त्या दोघांची आज्ञा घेतलेली आहे, साष्टांग दंडवत घातलेले आहे. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेच वंदू मिया श्री गुरुचरण. हे नमस्कारोनी आता वशिष्ठांना नमस्कार केलेला आहे आणि नमस्कारानंतर वशिष्ठांनी आशीर्वाद दिलेला आहे. नंदिनी आई साहेबांनी आशीर्वाद दिलेला आहे. आणि आता यांनी दोघांनी आश्रमामध्ये आणि सगळ्यांच्या साक्षीने ते दुग्ध प्राशन केलेलं आहे. नंदिनीने त्याला पूर्ण आशीर्वाद देऊन आता वशिष्ठांच्या कृपा प्रसादाने आणि अरुंधती आई साहेबांनी त्यांना सांगितलं, आता तुम्ही राज्यामध्ये जा, सुखाने राज्य करा. नंदिनीचा तुम्हाला आशीर्वाद प्राप्त झालेला आहे, तुम्हाला निश्चितपणे पुत्र प्राप्ती होणार आहे. आणि मग सगळ्यांचा त्यांनी निरोप घेतलेला आहे आणि रथामध्ये बसून आणि आता दिलीपराजे आणि अयोध्येला आलेले आहेत. अयोध्येला आल्यानंतर सुदक्षिणा आई साहेबांनी आता देवाची प्रार्थना सुरू केलेली आहे. रोज त्या ठिकाणी आणि जपजाप्य होऊन राहिलेला आहे. अत्यंत आनंदाने रुद्राभिषेक होऊन राहिलेले आहे. आणि अशा स्थितीमध्ये आनंदाने दिवस जात असताना सुदक्षिणा महाराणी आईसाहेब गर्भवती झालेले आहेत. आणि कलेने गर्भ वाढावा. कालिदासाने इतकं सुंदर वर्णन त्यांचं केलेलं आहे की त्या अत्यंत प्रसन्न झालेल्या आहेत. दिलीपराजे प्रसन्न झालेले आहेत. अनेकांना अनेक दान त्यांनी केलेली आहे. गर्भवती आईसाहेब झालेल्या आहेत आणि गर्भवती काही वेळा सहन होत नाही आणि म्हणून त्यांचा गर्भ वाढत असताना आईसाहेबांना रोड होऊन राहिलेले आहेत. आणि रोड होत असताना वर्णन केलं, दागिने गळून पडायला लागलेले आहेत. ते सगळे दागिने काढून नवीन दागिने त्या ठिकाणी निर्माण केलेले आहेत. आईसाहेबांना डोहाळे कोणते लागून राहिले तर मातीचं अवघ्राण, माती पुत्र प्राप्त होणार आहे, हा संपूर्ण विश्वावर आणि त्याचं साम्राज्य प्राप्त करणार आहे. म्हणून आईसाहेबांना माती खाण्याचे डोहाळे येऊन राहिलेले आहेत. सगळे डोहाळे तिचे पुरवण्यात आलेले आहेत. तो कलेने गर्भ वाढून राहिलेला आहे. वैद्यांनी त्या ठिकाणी, राजवैद्यांनी उपाय सुरू केलेले आहेत आणि त्या उपायाच्या योगाने पुन्हा आईसाहेब दष्टपुष्ट झालेले आहेत. पुन्हा दागिने बदललेले आहेत. आणि मग 9 महिन्यानंतर सुदक्षिणा महाराणी आईसाहेब एक दिवस उच्च स्थानावर, सगळे ग्रह असतील त्या दिवशी, आणि एक पुत्र प्रसवलेला आहे. आणि त्या पुत्राचं नाव त्यांनी रघुराजे ठेवलेलं आहे. तो रघु हळूहळू वाढायला लागलेला आहे. त्याचे गुरु देखील कोण आहे? त्याचे गुरु त्या ठिकाणी दिलीपराजेच आहेत. शस्त्र आणि शास्त्र संपन्न असलेले दिलीपराजे त्यांनी आश्रमामध्ये आणि इकडे तिकडे पाठवलेलं नाही. त्याच ठिकाणी ते शस्त्र शिकवून राहिलेले, शास्त्र शिकवून राहिलेले आहेत. आणि दिलीपराजे हळूहळू आणि मोठे होऊन राहिलेले आहेत. आणि ते मोठे होत असताना त्या ठिकाणी आणि आता त्याचं वर्णन करून राहिलेले आहे की ते दिलीपराजे त्या अयोध्येमध्ये त्याला वाढवत असताना पूर्ण संस्कार त्याच्यावर केले आणि आता हे यौवनामध्ये आलेले आहेत. दिलीपराजांना लक्षात आलं की माझा पुत्र रघु जो आहे तो अत्यंत दष्टपुष्ट झालेला आहे. तो गुणसंपन्न, चारित्र्य संपन्न अशा पद्धतीचा आणि एक मला माझ्यापेक्षाही दुप्पट अशी शक्ती असलेला तयार झालेला आहे. दिलीपराजाचं वर्णन करताना त्याने सांगितलं, रघुराजा इतका मोठा झाला की आता दिलीपराजांची शक्ती आणि ही मोठी झालेली, दुप्पट वेगाने वाढलेली आहे. दिलीपराजे आनंदित झालेले आहे. आता त्यांचं लग्न करायचं त्यांनी ठरवलेलं आहे. आणि मग आता रघुराजांचं लग्न त्या ठिकाणी झालं. तिचं नाव आहे गौतमी, तिचं दुसरं नाव आहे अजा. याचा उल्लेख या रघुवंशामध्ये नाही, पण पुराण वाङ्मयामध्ये म्हणून ही जास्तीची माहिती मी तुम्हाला सांगून राहिलो. तर ती जी अजा आहे, त्या अजा म्हणजे जिला गौतमी तिचं नाव आहे, तिच्याशी त्यांचा विवाह झालेला आहे. आणि विवाह झाल्यानंतर पराक्रमी अशा रघुराजांच्या उपस्थितीमध्ये दिलीपराजांनी ठरवलेलं आहे की मला आता विश्वविजयी असा विश्वजित नावाचा यज्ञ त्या ठिकाणी करायचा आहे. आणि म्हणून सगळ्या लोकांना त्या ठिकाणी बोलावलेलं आहे.
वशिष्ठ महामुनींना बोलावलेलं आहे, अरुंधती आई साहेब आलेले आहेत, निरनिराळे ऋषीमुनी त्या ठिकाणी आलेले आहेत. विदेशातली जी सगळी देश विदेशातली राज्य आहेत त्या राज्यांना पत्र पाठवलेलं आहे की आम्ही विश्वजित नावाचा यज्ञ करून राहिलो. त्या अश्वमेध असा जो यज्ञ आहे त्याचा हे करत असताना आम्ही आता तो घोडा सगळीकडे पाठवणार आहे आणि माझा पुत्र रघुराजा त्या घोड्याचं रक्षण करण्यासाठी राहणार आहे. एक तर आमचा घोडा तुमच्या ठिकाणी आल्यानंतर आमचं मांडिलकत्व ज्याला म्हणतात ते तुम्ही स्वीकारा किंवा युद्धासाठी तयार राहा. म्हणजे सांगून युद्ध करण्याची पद्धत. देशोदेशीच्या ठिकाणी दूत पाठवलेले आहेत आणि सगळ्यांना सूचना केलेली आहे. यज्ञासाठी सुदक्षिणा महाराणी आणि दिलीपराजे बसलेले आहेत आणि अश्व त्या ठिकाणी सोडलेला आहे. त्याला शतक्रतू नावाचा यज्ञ म्हणतात. एक यज्ञ झाला, 2 यज्ञ झाले, असे 99 यज्ञ त्यांनी त्या ठिकाणी पार केलेले आहेत आणि 99 यज्ञ पार केल्यानंतर 100व्या यज्ञासाठी यज्ञाचा घोडा त्या ठिकाणी त्यांनी सोडलेला आहे. आता शतक्रतू यज्ञ का म्हटलेलं आहे? 100 यज्ञ जर झालं तर ज्या राजाने असे 100 यज्ञ केले त्याला इंद्रपद प्राप्त होणार आहे. आणि मग अशा वेळी इंद्राला देखील तणाव आलेला आहे. कारण अयोध्येचे राजे, अयोध्या म्हणजे जिथे युद्ध होत नाही, ज्यांच्याशी कोणी युद्ध करण्याची हिंमत करत नाही, कारण जिथे ते कधीच हारलेले नाहीत, असे ते सगळे रघुवंशी आहेत, रामाचेच ते पूर्वज आहेत. आणि म्हणून इंद्राला देखील भीती वाटली. हे सगळे माझे मित्र आहेत पण शेवटी राजकारण आहे. त्यांचे जर 99 यज्ञ पूर्ण झालेले आहेत, 100वा यज्ञ पूर्ण झाल्यानंतर इंद्राचं पद त्यांना प्राप्त होणार आहे. तेव्हा आता इंद्र तणावामध्ये आलेला आहे आणि काय करावं. आणि म्हणून इंद्राने काय केलं, 100व्या यज्ञाच्या वेळी ज्यावेळेस तो घोडा सोडला तेव्हा इंद्राने तो घोडा गुपचूप रघुराजाच्या भीतीने रात्रीमध्ये पळवून नेलेला आहे. आता रघुराजे सकाळी उठले आणि पाहतात तो काय, आपला घोडा नाही. सैन्यावर सगळ्यांवर ते रागावले की अरे बाबा आपण इतके गाफील कसे, कुठे आहे आपला यज्ञाचा घोडा. तेव्हा आता काय करावं आणि म्हणून निरोप पाठवला अयोध्येला. अशा स्थितीमध्ये झालेला आहे. वशिष्ठांनी त्या ठिकाणी नंदिनी आई साहेबांना, म्हणजे जिच्या कृपा प्रसादाने, ज्या कामधेनूच्या कृपा प्रसादाने रघुराजे झालेले आहेत, ती देखील यज्ञ मंडपामध्ये आहे. रघुराजाला आता त्या ठिकाणी पाचारण केलेलं आहे आणि वायू वेगाने ते तिथे आले. वशिष्ठांनी काय केलं, त्या गायीचं गोमूत्र घेतलेलं आहे. गोमूत्र हे औषध आहे आणि त्या औषधाला त्यांनी रघुराजे आणि दिलीपराजे यांच्या नेत्राला लावलेलं आहे आणि नेत्राला लावल्याबरोबर दिव्य चक्षु त्यांना प्राप्त झालेले आहे. आणि मग त्यांच्या लक्षात आलं आपला घोडा इंद्राने नेलेला आहे. रघुराजे अत्यंत तेजस्वी आहेत, राजस सुकुमार मदनाचे पुतळे आणि पराक्रमी राजे आहेत. सगळ्या पृथ्वीची त्यांनी जिंकलेला आहे असे ते राजे आता त्या इंद्राकडे आणि त्यांनी त्या ठिकाणी आपला रथ नेलेला आहे आणि इंद्राला सांगितलं की बाबा युद्धासाठी तयार हो. तेव्हा आता इंद्र महाशय साक्षात त्याच्याशी चर्चा करायला आले. बाबा तुम्ही 99 यज्ञ पूर्ण केलेले आहेत, 100वा यज्ञ पूर्ण झाल्यानंतर माझं राज्य त्या ठिकाणी जाणार आहे. म्हणून मला तुमच्याशी तशी काही विरोध नाही, तुमच्याशी आणखी काही शत्रुत्व नाही, पण माझं जर पद जाणार असेल तर मला हा घोडा पळवून आणणं भाग आहे. आता इंद्रदेव त्यांना पुन्हा एकदा आठवण करून देऊन राहिलेले आहे की जुन्या काळामध्ये सगर नावाचे तुमचेच राजे होते. आपल्याला गंगासागरची कथा माहिती आहे. 14 जानेवारीला गंगासागर येतो समोर, तर तिथे कपिल महामुनींचा आश्रम आहे. तेव्हा सगर नावाचे राजे होते, 60,000 त्यांचे पुत्र होते. त्यांनी असा शतक्रतू नावाचा यज्ञ केला होता. ते त्यांना आठवण करून देऊन राहिले. बाबा तेव्हा देखील मी त्या सगराचा घोडा पळून गेला होता, पण त्यावेळेस मी थोडी हुशारी केलेली होती. तो घोडा मी स्वर्गामध्ये आणला नव्हता, कारण मला तेव्हा विश्वास होता की अरे बापरे सगळे पराक्रमी राजे आहेत, मला युद्धामध्ये हरवतील. म्हणून मी युक्ती करून तो जो घोडा आहे तो कपिल महामुनींच्या आश्रमामध्ये नेला होता. ही कथा सगळ्यांना माहित असेल. ती कथा ते त्या ठिकाणी त्याला सांगून राहिले, आठवून देऊन राहिले. तेव्हा आता कपिल महामुनी तो घोडा शोधत शोधत 60,000 सगरांचे पुत्र कपिल महामुनींच्या आश्रमामध्ये आले आणि त्यांना वाटलं या मुनींनीच नेला की काय. मुनी मात्र ध्यानामध्ये बसले होते, तपामध्ये बसलेले होते आणि ज्यांनी त्या मुनींना हलवलं. कपिल महामुनी म्हणजे साक्षात विष्णूचे अवतार आहेत. त्यांनी नेत्र उघडले आणि क्रोधिष्ठ झाले आणि क्रोधाच्या नेत्राच्या याने अग्निज्वाळा त्यांच्या
डोळ्यातून आलेले आहेत आणि 60,000 पुत्र जागीच भस्म झालेले आहेत. ती कथा त्याला सांगून राहिले. मग आता काय करावं, त्यांना मुक्ती कशी मिळावी, म्हणून सगळ्यांनी तपश्चर्या करत असताना, सगळे राजे तपश्चर्या करत असताना भगीरथाने तपश्चर्या केली आणि गंगा त्या ठिकाणी आणली, त्या सगळ्यांना मुक्ती दिली. तर ती कथा सांगण्याचा अर्थ इंद्र त्याला सांगून राहिले की बाबा तुझ्या पूर्वजांनी देखील असाच प्रयत्न केला होता, तेव्हा मी तो सफल होऊ दिला नाही, तुमचा देखील होऊ देणार नाही. तेव्हा आता रघुराजे म्हटले की बाबा मी क्षत्रिय आहे आणि पराक्रमी आहे, अयोध्येचा राजा आहे आणि ही आमच्या सगळ्यांची प्रतिष्ठा आहे, तू युद्धाला तयार हो. इंद्र असला म्हणून काय झालं, आम्ही पण या ठिकाणी राजे आहोत, इक्ष्वाकू वंशाचे आहोत, सूर्यवंशी आहोत, कश्यप आणि आदितीचा आमचा वंश आहे, सूर्याचे आम्ही पुत्र आहोत, त्याच्यामुळे युद्धाशी तयार व्हा. आता इंद्र महाशय थोडेसे घाबरले, पण आता इंद्रच ते देवाचे राजे आहेत, त्यांनी युद्धाला सुरुवात केली. पराक्रमी राजे आहेत रघुराजे. या रघुराजाने इतका पराक्रम केला की त्या बाणांचा सतत वर्षा इंद्रावर केलेला आहे. वर्णन केलं कालिदासाने, बाहू त्याच्या बाहूमध्ये घुसून ते बाण चाललेले आहे, इंद्राच्या वक्षस्थळावर बाण मारलेला आहे. आणि अशा स्थितीमध्ये बाण इतके जोरजोरात मारून राहिले, इंद्राच्या रथावरचे आणि ध्वज त्या ठिकाणी उडवून टाकलेला आहे. इंद्राचे सारथी आहेत, त्यांचं नाव आहे मातली, ते देखील घाबरले आणि इंद्राला म्हणायला लागले की अहो समोर काय एखादं तुफान आलेलं आहे की काय, वादळ आलंय की काय, इतका पराक्रमी राजा आम्ही पाहिले नाही. दोघांचं युद्ध त्या ठिकाणी चालू झालं. शेवटी इंद्राला नाइलाज झाला की आता इलाज नाही. सगळ्यात शेवटी इंद्राचं अस्त्र आहे, त्याला म्हणतात वज्र. त्या वज्राने आणि अनेकांना परास्त केलेलं आहे, ते वज्र त्यांनी काढलेलं आहे आणि आता ते वज्र रघुराजाच्या अंगावर सोडलेलं आहे. ते रघुराजाला लागल्याबरोबर रघुराजाच्या वक्षस्थळाला ते लागलं आणि रघुराजे गतप्राण झाल्यासारखे पडलेले, मूर्छा घेऊन. इंद्राला आनंद झाला, त्या मातलीला आनंद झाला की मी वाचलो. याचं सैन्य देखील रघुराजाचं थोडस दुःखित झालं की अरे बापरे, इंद्राचं वज्र पडल्याबरोबर माणूस जिवंत राहू शकत नाही, जणू काय रघुराजे गेले की काय. अशा स्थितीमध्ये थोड्या वेळाने रघुराजे पराक्रमी आहे आणि योगशास्त्राचे आणि जाणते ते उठून उभे राहिले. इंद्राला देखील आश्चर्य झालं, अरे बापरे, एवढे मोठे पराक्रमी राजे, मी त्याच्यावर वज्र सोडलं आणि तो कसा काय उभा राहिला. तेव्हा आता इंद्र चर्चा करायला लागलेला की बाबा मी तुझ्यावर प्रसन्न आहे. आता रघुराजे मनात म्हटले बाबा प्रसन्न काय, युद्ध कर माझ्याशी, पण ते देवांचे राजे आहे आणि रघुराजे विनम्र आहे. म्हटले बाबा इंद्रा, आमची काही इच्छा तुझ्याशी युद्ध करायची नाहीये, आम्हाला इंद्रपदही नको खरं म्हणजे, पण तू जाणून बुजून आमचा घोडा पकडला, तुझं आम्हाला काहीच घेणं देणं नाही. तर आता इंद्र म्हटले की बाबा तुला इंद्रपद नको, म्हणजे आम्हाला इंद्रपदाची अजिबात अपेक्षा नाही. मग काय अपेक्षा आहे, शतक्रतू होण्याचं जे पुण्य आहे ते फक्त आम्हाला पाहिजे, आम्हाला इंद्रपद नको. तर म्हटलं देऊन टाकतो, तर घेऊन जा आताच फळ. ते म्हटले नाही मला नाही पाहिजे, तुम्ही त्या ठिकाणी आले पाहिजे. दिलीप राजांना यज्ञनारायण भगवान असे तुम्ही आत आले पाहिजे, कारण तुझ्या नावाने आहुती आम्ही टाकतो, तर तुम्ही ते पायसदान किंवा जे काय त्या ठिकाणी फलप्रदान करायचंय ते तुम्ही केलं पाहिजे, आम्हाला बाकी तुमच्या इंद्रपदाशी काहीही घेणं देणं नाही. अत्यंत आनंद झाला आणि इंद्राने आपल्या दूतांना पाठवलेलं आहे. रघुराजे यज्ञ मंडपात अयोध्येला पोहोचायच्या आत यज्ञनारायण भगवंताच्या समोर इंद्राचे दूत बसलेले आहेत आणि त्यांनी दिलीप राजांना फलक प्रदान केलेला आहे. त्यांना खूप आनंद झालेला आहे. त्याला म्हणतात पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. असा पुत्र पाहिल्यानंतर दिलीप राजांना अत्यंत आनंद झालेला आहे. कोणत्या वेळी आपण सोडलं पाहिजे हे देखील अनेक जे लोक आहेत आता सध्या जे राज्य करते, केव्हा आपण राज्य सोड, मरेपर्यंत राज्य करावं असं वाटतं, मरायला टेकले तरी त्याला वाटतं खासदार व्हावं का. दिलीप राजा त्यांनी अभ्यासला पाहिजे. त्यांनी सांगितलं बाबा माझा पुत्र आता या ठिकाणी तयार झालेला आहे, मोह माया मी सोडली पाहिजे. आणि म्हणून त्यांनी आता दिलीप राजाला, या रघुराजाला सांगितलं की बाबा आता मी तुझा राज्याभिषेक करतो, हे राज्य तू सांभाळ. आणि कसं सांभाळ त्याचं वर्णन त्याने केलं. हे लोक मला विसरले पाहिजे, हे दिलीप राजाचं राज्य होतं असं न होता लोकांना रघुराजा लक्षात राहायला पाहिजे, अशा पद्धतीने तू राज्य कर. रघुराजाला थोडंसं दुःख झालं, परंतु त्या काळातली ती प्रथा होती, वानप्रस्थाला आणि त्यांनी सगळं राज्य, प्रपंच रचना सर्वही भोगोनी त्यागिनी, सगळा त्याग अशा पद्धतीचा त्या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. आणि दिलीप राजे आता जंगलामध्ये
वानप्रस्थासाठी गेलेले आहे. रघुराजे त्या ठिकाणी आणि आता राज्यावर बसलेले आहे. रघुराजाने इतकं सुंदर राज्य केलेलं आहे. रामाचेच पूर्वज आहेत ते. रामराज्य जर असेल तर ती रचनाच तिथून आलेली आहे. रघुराजाने सुजलाम सुफलाम राज्य केलेलं आहे. कररचना देखील सुंदर, त्याचं वर्णन केलेलं आहे. समजा 1 रुपया कर घेतला असेल तर प्रजेसाठी 10 रुपये ते खर्च करायचे. प्रजेची सगळी व्यवस्था त्यांनीच करायची आहे, असं सगळं वर्णन याच्यामध्ये केलेलं आहे. पण इतकं वर्णन करत जर बसलो आपण तर वेळेचं बंधन होते. आणि अशा स्थितीमध्ये आता रघुराजांनी त्या ठिकाणी लोक खरोखर आणि दिलीप राजांना विसरले आणि यांचं त्या ठिकाणी रघुराजाचं गुणगान त्या ठिकाणी ते सर्वजण करून राहिलेले आहे. आणि अशा स्थितीमध्ये आता त्यांनी ठरवलं की मला आता आणखी एक सुंदर असा यज्ञ त्या ठिकाणी करायचा आहे. त्याचं नाव सांगितलं त्यांनी विश्वजित यज्ञ. आणि पुन्हा सगळ्यांना हे केलं. रघुराजाचा यज्ञ इतका सुंदर आहे आणि भारतवर्षाचं वर्णन याच्यामध्ये, हे पुराण वाङ्मय इतिहास म्हणून आता NCERT घोषित केलेलं आहे. आणि आता इथून पुढे आता या वाङ्मयाला सगळ्या रामायण महाभारत हे तर सत्य आणि सिद्ध झालेला आहे की हा इतिहास आहे. पूजयष्ट पठयश्चैव इतिहासम पुरातनम असा शब्द वाल्मिकींनी स्वतः म्हटलेला आहे. हा सगळा इतिहास आहे, रामाचा इतिहास. त्याच्यामध्ये रघुराजांनी या ठिकाणचं वर्णन केलेलं आहे. रघुराजे कुठे कुठे गेलेले आहे, अगदी हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत, म्हणजे केरळचं वर्णन आहे, आसामचं वर्णन आहे, उत्तर प्रदेश घेत आहेत, कंबोडिया त्याचं वर्णन आहे, इथपर्यंत सगळं वर्णन त्यांनी त्या ठिकाणी कालिदासाने केलेलं आहे. कोणते कोणते पदार्थ या ठिकाणी आहेत त्याचं देखील वर्णन इतकं सुंदर याच्यामध्ये केलेलं आहे. नद्यांवरचे पूल, नदीजोड प्रकल्प, हे जास्त गडकरी साहेब वगैरे करून राहिले, तर ते जे प्रकल्प आहे त्याचं देखील वर्णन याच्यावर आहे. पुलावरून कसं जायचं, ते कशा पद्धतीने बांधायचे, हे स्थापत्यशास्त्र देखील रघुराजाच्या काळामध्ये. आणि त्याच्यामुळेच त्या ठिकाणी आणि तो जो रामाने बांधलेला पूल आहे तो देखील त्याच्याच पद्धतीचा आहे. तर त्याचं देखील वर्णन याच्यामध्ये त्यांनी केलेलं आहे. याच्याशिवाय तांदळाची शेती कशी करायची त्याचं वर्णन आहे. त्याच्यानंतर आपलं काय म्हणतात त्याला, मिऱ्याची शेती, चंदनाची शेती, पुगीफल म्हणजे आपले सुपारीची शेती, नारळाची शेती, अशी सगळी शेती त्या ठिकाणी त्यांनी दाखवलेली आहे. त्याच्याशिवाय आणखी इतके सुंदर विलायचीची शेती, खजुराची शेती, मोत्याची शेती, त्याच्यानंतर मधाची शेती, द्राक्षाची शेती, एवढं सगळं त्यांनी त्या ठिकाणी केलं. सुवर्ण आणि अलंकार याचे देखील त्या ठिकाणी निरनिराळ्या देशामध्ये कसे कारखाने होते किंवा कसे बनवत होते, त्याच्या कार्यशाळा, त्याचं देखील वर्णन याच्यामध्ये आहे. याच्या व्यतिरिक्त सिसे, त्याचे शस्त्र कसे बनवायचे त्याचं देखील आहे. केसर नावाचं जे पीक आहे त्याचं देखील आहे. असे त्या अक्रोडाचं, त्याला अक्षोट नाव आहे त्या ठिकाणी, त्या अक्रोडाचं देखील वर्णन याच्यामध्ये आहे. स्फटिकांच्या वस्तू निरनिराळ्या भेट देण्यासाठी त्याची कलाकुसर कशी करायची त्याचं देखील वर्णन याच्यामध्ये सगळं आहे. तर असे निरनिराळे वर्णन त्याच्यामध्ये त्यांनी केलेले आहे. तो विश्वजित यज्ञ आणि यांनी त्या ठिकाणी केलेला आहे. आणि तो करत असताना पुढे हा विश्वजित यज्ञ पूर्ण केल्यानंतर आता त्यांनी काय करायचं, निरनिराळ्या देशामध्ये जायचं. गेल्यानंतर त्या राजाला सांगायचं की बाबा मला काही प्रजेचं नुकसान करायचं नाहीये, मांडलिकत्व जर स्वीकारत असतील तर युद्ध टाळा. तर काही लोकांनी युद्ध टाळले, काही लोकांनी युद्ध केले आणि ताबडतोब रघुराजाकडून ते युद्ध हारलेले आहे. आणि हारल्यानंतर रघुराजाने काय करावं, रघुराजाने त्या ठिकाणी त्यांना आणि मांडलिकत्व देऊन त्यालाच पुन्हा त्या राज्यावर बसवायचं. तर ते दिल्यानंतर त्यांना सांगायचं की राज्य तुम्ही करा आणि आमच्या नियमाने करा. असं संपूर्ण भारतवर्षापर्यंत त्यांचं राज्य होतं. असा विस्तीर्ण प्रदेश म्हणजे कंबोडियाचा उल्लेख, कंबोज नावाचा प्रदेश, त्याचा देखील उल्लेख त्याच्यामध्ये, नेपाळचा उल्लेख त्याच्यामध्ये आहे. कामरूप नावाचा म्हणजे ही जी कामाक्षा देवी आहे ती त्या काळामध्ये देखील होती. कामाक्षेची पूजा रघुराजाने केली असं वर्णन त्याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर हिमालयाची पूजा केली याचंही वर्णन त्या ठिकाणी आहे. अशा सगळं वर्णन, अगदी सुंदर वर्णन भारतवर्षाचं या ठिकाणी आणि रघुवंशामध्ये त्यांनी केलेलं आहे. आणि हे सगळं केल्यानंतर आता रघुराजाजवळ प्रचंड कोश झालेला आहे. पण रघुराजाने काय केलं, तो कोश अयोध्येला येण्याच्या आधीच आणि सगळ्या साधू संतांना, काही आश्रमांना, ज्यांना पाहिजे त्यांना दान केलेलं आहे. आणि रघुराजे आश्रमामध्ये आले तेव्हा श्वेत वस्त्र धारण केलेलं आहे.
आणि आल्यानंतर त्यांनी सगळं आपल्या राज्याचं ज्याला टिपण लावणे म्हणतात ते सगळं लावल्यानंतर आता सर्वस्व अर्पण करून त्यांनी आता ठरवलेलं आहे की काही दिवस पर्यंत मला आणि अयोध्येच्या वेशीजवळ आणि त्या ठिकाणी ध्यानधारणा साधना करायची आहे. राज्य तर करणारच, पण ते झोपडीमधून करून राहिलेले. त्याचं वर्णन केलेलं आहे. रघुराजे कसे राहून राहिलेले, त्या वेशीजवळ एका झोपडीमध्ये राहत आहेत. मृत्युका पात्रामध्ये ते जेवून राहिलेले. म्हणजे मृत्युका पात्र म्हणजे मातीचंच ताट आहे, मातीचाच ग्लास आहे, मातीचीच वाटी आहे आणि जमिनीवर झोपून राहिलेले, कंदमुळं खाऊन राहिलेले. आणि अशा अवस्थेमध्ये पराक्रमी असे रघुराजे त्या ठिकाणी ध्यानधारणा करून राहिलेले. इकडे वरतंतू नावाचे ऋषी आहेत. दसऱ्याची कथा आहे, लक्षात घ्या. त्या वरतंतू नावाचे ऋषी, त्यांचा शिष्य संप्रदाय आश्रमामध्ये आणि त्यांचा एक कौत्स नावाचा शिष्य आहे. आता 12 वर्षपर्यंत सगळ्यांनी त्या ठिकाणी शिक्षण पूर्ण केल्यानंतर समावर्तन समारंभ असतो. निरनिराळे जे संस्कार आहेत त्याच्यामध्ये एक समावर्तन समारंभ आहे. समावर्तन म्हणजे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ज्याला सेंड ऑफ म्हणतो आपण, निरोप समारंभ असतो. आता त्या आश्रमामध्ये राजाचे पोरं असो की रंकाचे असो, म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे सांदीपनीच्या आश्रमामध्ये भगवान योगेश्वर कृष्ण आहे आणि तिथे सुदामा देखील आहे. योगेश्वर कृष्ण कोण आहेत, राजे आहे, आणि सुदामा कोण आहे, अत्यंत गरीब आहे. पण ते एकत्रित राहून मित्रत्वाने राहायचे. असे त्या आश्रमामध्ये सगळे राहून राहिले. आता समावर्तन समारंभ दुपारी 12 वाजता केला जातो. त्याचं कारण आहे की या सगळ्या शिष्यांनी जे त्या ठिकाणी शिक्षा प्राप्त केलेली आहे त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये ऊर्जा आलेली आहे, तेज आलेलं आहे. आणि ते सगळे हजारो विद्यार्थी ज्यावेळेस एकत्रित बसतात तर त्या तेजाचा एक गोळा तयार होतो. आणि तो तेजाचा गोळा सूर्याला त्रास होऊ नये, म्हणजे सूर्य किती तप्त आहे पण त्याला त्रास होऊ नये इतकं तेज आहे, तर ते होऊ नये म्हणून किती वाजता करायचं, दुपारी 12 वाजता भर उन्हामध्ये त्यांना त्या ठिकाणी बसवायचं. समावर्तन समारंभ करायचा, याला समावर्तन. मग प्रत्येक जण दान करायचं. मग ते राजांचे जे पुत्र होते, कोणी गोदान करायचं, कोणी भूमिदान करायचं, कोणी सुवर्ण दान करायचं, असे निरनिराळे दान त्या ठिकाणी सुरू आहेत. हा कौत्स नावाचा शिष्य मात्र अत्यंत गरीब आहे, पण त्याला असं वाटायचं की आपण गुरुदक्षिणा दिली पाहिजे. आता हळूहळू सर्वजण दान करत असताना त्या वरतंतू नावाच्या ऋषीजवळ कौत्स नावाचे शिष्य आलेले आहेत आणि त्यांनी विनंती केली की हे गुरुराया, माझ्याकडून माझी इच्छा आहे, काहीतरी तुम्हाला दान द्यावं, काहीतरी दान घ्या. ते म्हणजे बाबा तू गरीब आहे, कशासाठी, या सगळ्यांनी दिलेलं आहे, माझा आश्रम चालतो, त्याला दान म्हणतात. अनुदान आत्ता झालेलं आहे, अनुदानासाठी भांडतो आपण. आणि ज्याला अनुदान भेटते ते काही नोकरी बरोबर करत नाही. पण दान जर असेल, म्हणून जुन्या काळामध्ये शाळेला अनुदान नव्हतं, दान करायचे तेच व्यवस्थापन करायचे. तर असं दान मला मिळालेलं आहे, पुरेसं आहे. तुला जर खूपच वाटत असेल तर मी म्हणतो तुला, तू या आश्रमामध्ये थांब, आचार्यत्व स्वीकार आणि या ठिकाणी शिक्षक म्हणून थांब. पण त्याने म्हटलं की नाही नाही, मला काहीतरी देण्याची इच्छा आहे. गुरुराय त्याला समजावून सांगून राहिले, अरे बाबा नको, जाऊ दे. ते म्हटले नाही नाही, काहीतरी मागा. आता थोडासा राग अनावर झाला वरतंतू ऋषीचा आणि त्यांनी सांगितलं, बाबा मी तुला सांगून राहिलो तर तू ऐकूनच नाही राहिला, आणखीन एकदा सांगतो. ते म्हटले नाही नाही, मागास तुम्ही गुरुराय. तेव्हा आता सद्गुरुराय थोडेसे त्याच्यावर रागावले आणि सांगितलं, मी तुला 14 विद्या या ठिकाणी दिलेल्या. तर त्या 14 विद्या, एका विद्येचे 1 कोटी सुवर्ण मुद्रा, तशा 14 विद्यांच्या 14 कोटी सुवर्ण मुद्रा तू आम्हाला दे. असं म्हटल्याबरोबर हा आला तणावात. त्याच्याजवळ काहीच नाही, आग्रह तर करून राहिला, आता काय करावं. त्याचे जे 6 अध्यायी होते त्यांच्याशी त्याने चर्चा केली, अरे बापरे, मी हट्ट तर केला, मला द्यायचंच आहे, काय करावं आता. तेव्हा सगळ्यांनी सांगितलं, बाबा आता एकच पर्याय आहे. अयोध्येला राजे आहेत, त्यांचं नाव आहे रघुराजे, त्यांच्याकडे जर तू गेला आणि त्यांना जर सगळी घटना सांगितली तर ते तुझी इच्छा पूर्ण करू शकतील. आणि सांगितलं बरोबर आहे. हा भराभर चालत चालत अयोध्या नगरीकडे आलेला आहे. शरयू नावाची नदी आहे, त्याच्यामध्ये त्याने स्नान केलेलं आहे. सर्व त्याचा अनेक त्या ठिकाणी आटोपलेला आहे आणि आता तो धावत त्याला असं वाटलं की वेशीतून प्रवेश करावा आणि राजाकडे जावं. आणि म्हणून तो आणि अयोध्या नगरीमध्ये प्रवेश करण्यासाठी येत असताना त्याच्या असं लक्षात आलं की वेशीजवळ एक सुंदर अशी कुटी आहे आणि त्या कुटीभोवती सैन्याचा गराडा आहे. त्याला वाटलं कोण आहे बापा, आणि पाहतात, विचारलं का हो कोण आहे,
कोणी विशिष्ट असे ऋषीमुनी आलेले आहेत का? तेव्हा आता सगळ्यांनी सांगितलं, अहो तुम्हाला माहित नाही का, रघुराजे सर्वस्वाचं दान करून आता आराधनेसाठी बसलेले आहेत. तेव्हा आता याला दुःख झालं, अरे बापरे, ज्याच्याकडे आलो त्याच्याच जवळ काय नाही, तोच कफल्लक आहे, तोच श्वेत वस्त्र धारण करू नये. आणि म्हणून त्यांनी पाहिलं दुरूनच तर राजे आणि गवताच्या गादीवर बसलेले आहेत. तेव्हा आता अरे बापरे काय करावं, याच्याजवळ आपल्याला काही भेटणार नाही. आणि म्हणून आता हा कौत्स परत असताना राजाचं लक्ष गेलं आणि सांगितलं, अरे कोण याचक आहे, दिव्य तपस्वी दिसून राहिलेले आहे, डोक्यावर तेज दिसून राहिलेलं आहे, त्यांना बोलवा काय आहे, कशासाठी आले. तेव्हा आता कौत्साला त्या ठिकाणी बोलावलेलं आहे. कौत्साचं पाद्यपूजन आणि त्या रघुराजांनी केलेलं आहे. सांगितलं काय आहे. तेव्हा आता कौत्स त्याला म्हटलं की बाबा मी एका विशिष्ट कामासाठी आलो होतो, पण तुझी अवस्था अशी असल्यावर तुला त्रास देण्याची माझी इच्छा नाही. मी माझी काय असेल माझी अडचण ती मी दुसरीकडे सोडवेल. तेव्हा त्याने सांगितलं की नाही नाही विचार आता सांगा काय आहे. तेव्हा त्याने सांगितलं वरतंतू नावाचे ऋषी आहे. ते म्हटलं ओळखतो मी, ते तर पूजनीय आहे, तुम्ही त्यांचे जर भक्त आहात, त्यांचे जर शिष्य आहात तर अत्यंत प्रिय मला आहात, तुम्हाला दंडवत प्रणाम मी त्या ठिकाणी करतो. वेळ झाली तर सांगा. झाली का? किती वेळ आहे? ठीक. तर मी आता त्या ठिकाणी तुझ्याकडे आलो होतो, पण मला जाऊ दे. त्याने सांगितलं बाबा अरे मी सर्वस्वाचं अर्पण केलं, पण माझ्या त्या भिंतीला ते जे माझं धनुष्य आहे तुला माहितीये का, त्याचं काही सामर्थ्य नष्ट झालेलं नाही. त्या धनुष्याच्या भरोशावर मी पुन्हा विश्व जिंकू शकतो, इतकं माझं सामर्थ्य आहे. तू माग मला काय पाहिजे ते. तेव्हा सांगितलं की वरतंतू ऋषींनी मला 14 कोटी सुवर्णाच्या मोहरा मागितलेल्या आहेत आणि त्या मला द्यायच्या आहेत. आता तुम्ही कशाला त्रास घेता, तुम्ही सर्वस्व अर्पण केलेलं आहे आणि ते दिलेलं कशाला परत घेता पुन्हा. त्यांनी सांगितलं बाबा तसं नाहीये, माझं सामर्थ्य आहे, उद्या सकाळी तुला त्या सगळ्या मिळून जातील. आणि मग त्याची सगळी व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. आणि रात्रीच संकल्प केला आणि कुबेराला अलका नगरीमध्ये आवाहन रात्रीच त्यांनी केलेलं आहे, इंद्राला आवाहन केलेलं आहे आणि सांगितलं की बाबा सकाळी मी तुझ्याशी युद्धासाठी येऊन राहिलो, जर तुला युद्ध टाळायचं असेल आधीच व्यवस्था करा. कुबेर रात्रीच तयार झाले, इंद्राशी चर्चा केली. कुबेराची अलका नगरी आहे आणि कुबेर इतके घाबरले, त्यांनी सगळ्या सैन्याला सांगितलं, त्या कोषाध्यक्षाला सांगितलं की चला काढा, जेवढं असेल तेवढं बाहेर काढा. आणि स्वर्गातून सोन्याच्या मोहरा आणि कुबेर भगवान अयोध्या नगरीमध्ये टाकून राहिलेले. सकाळी रघुराजे 4 वाजता उठलेले, त्यांनी सगळं अनेक आटोपलेलं आहे आणि बाण असा बाहेर काढला आणि कुटीच्या बाहेर आले आणि पाहतात तो काय, पलीकडे सुवर्ण मोहरांचा डोंगरच्या डोंगर. त्यानं बापरे. आणि कुबेराने वरतूनच सांगितलं हे रघुराजे युद्ध मला करायचं नाही, हे सगळं सुवर्ण मी तुमच्या तिथे टाकलेलं आहे. सकाळी त्या कौत्साला बोलावलेलं आहे आणि सांगितलं हे पाय सुवर्णाचा पहाडच आहे, घेऊन जा सगळे. आपण असतो तर लागले चलो गाड्याच्या गाड्या. त्या कौत्साने सांगितलं बाबा मी किती मागणी केली, 14 कोटी, फक्त एवढ्या सुवर्ण मोहरा मला पाहिजे, बाकीच्या मला नको. आता हे राजे म्हटले की बाबा अरे माझं नाहीये, तुझ्यासाठीच बोलावलंय, घेऊन जा. ते म्हटले नाही मला फक्त एवढ्याच न्यायच्या, त्याच्यातली एक कडकू मला नको, सगळं मला त्यांनाच देऊन टाकायचंय. आणि अशा स्थितीमध्ये त्याची सगळी व्यवस्था केली. आता उरलेलं सोनं काय करायचं. कौत्साने त्याला आशीर्वाद दिलेला आहे, बाबा तुला सुंदर पुत्र प्राप्त होईल, हा आशीर्वाद मला. कौत्स तर निघून गेले, पण त्या सोन्याच्या मोहरा तिथंच पडलेल्या, आता काय करावं. ही कथा इथपर्यंतचीच याच्यामध्ये आहे, पण पुढची कथा पुराणातली तुम्हाला सांगतो आणि इथे थांबतो. रघुराजाने आणि सगळ्या प्रजेला सांगितलं बाबा सगळ्यांनी हे सोनं माझं नाहीये, हे तुमचं आहे, लुटा. आणि मग सगळे लोक सोनं लुटण्यासाठी आलेले. सोनं लुटण्याची पद्धत, तो दिवस होता दसऱ्याचा, आणि मग सोनं लुटण्याची पद्धत तेव्हा सुरू झाली. मग लोकांनी घेऊन गेले. आता जर गावात दवंडी पिटणे, पेपर वाचणे, टीव्ही पाहणे सगळे करत नाही. काही लोकांना माहीतच नाही सोनं लुटायचंय म्हणून, ते बसले घरात. आता ज्या लोकांनी सोनं लुटलं ते घरी आले आणि मग त्यांच्या लक्षात आलं का अरे शेजारी पाजारी काही लोकांनी सोनं नेलेलंच नाही. मग त्यांची चर्चा सुरू झाली, अहो तुम्हाला माहित नव्हतं का सोनं लुटायचं होतं ना. ते म्हणजे आम्हाला माहित नाही, जाऊ द्या. जाऊ द्या नाही, घ्या तुम्ही. तेव्हापासून सोनं देण्याची पद्धत सुरू झाली. त्या घरातच नाही ठेवलं, आणलं की चला लपून टाका, एकमेकाला द्यायला लागलेले आहे. आणि म्हणून सोनं देण्याची लुटण्याची पद्धत गावात आल्यानंतर एकमेकाला देण्याची पद्धत ही तिथून सुरू झालेली आहे. ज्या झाडावर
हे सुवर्ण पडलेलं आहे ते झाड होतं आपट्याचं. आता सोनं तर देऊ शकत नाही आपण, एखाद्याला म्हणलं द्या काढून बरं अंगठी एखादी, मलाही म्हटलं ना बाबा अंगठी नाही, कथा बंद, पण मी अंगठी देणार नाही. पण तेव्हा तसे नव्हते, त्यांनी एकमेकाला सोनं वाटून दिलेलं आहे. तेव्हापासून आपटा सोनं म्हणून देण्याची पद्धत या ठिकाणी सुरू झालेली आहे. ही जी रघुराजाची कथा आहे अत्यंत सुंदर आहे. रघुराजे पवित्र राजे आहे, कौत्साने त्यांना आशीर्वाद दिलेला आहे. त्या आशीर्वादाच्या रूपाने आता जो पुढचा वंश आहे, जो रघुला पुत्र प्राप्त होणार आहे, त्याची कथा आपल्याला उद्याच्या दिवसामध्ये होणार आहे. आज आपली वेळ झालेली आहे. राजाधिराज रामचंद्र भगवान की जय. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की, अमृतेश्वरी माता की जय. महाराज नाही, सांगणार